बातमी आहे बीडमध्ये मनोज जरांगे यांच्या गावात दगडफेक पाहायला मिळाली। जरांगे यांच्या मातुरी गावामध्ये दगडफेक करण्यात आली आहे। यामध्ये अनेक गाड्यांचं नुकसान देखील झालंय। दरम्यान दगडफेक झाल्यानं काही काळ गावामध्ये तणावाचं वातावरण पाहत होतं। तर दगडफेकीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। पोलिसांनी 2 पथकं आता गावात तैनात केली आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर सध्या आपल्यासोबत आहेत। महेंद्र, मनोज जरांगे यांचं मातुरी गाव नेमकं काय घडलं, कशामुळे ही दगडफेक झाली आणि आता सध्याची काय स्थिती आहे? नक्कीच सागर, मनोज जरांगे पाटील यांचं हे बीड जिल्ह्यातलं मातुरी गाव आहे आणि याच मातुरी गावामध्ये काल सायंकाळी साधारणतः 8 ते 8:30च्या सुमारास 2 गट जे आहेत ते आमने सामने आले आणि राष्ट्रीय महामार्ग आहे, कल्याण विशाखापट्टणम महामार्ग आहे आणि याच महामार्गावर हा मातुरी गाव आहे। आणि रस्त्याच्या कडेला आपण पाहू शकतो की मोठे मोठे जे दगड आहेत, गोटे आहेत या ठिकाणी पडलेले आहेत। दगड गोट्यांचा एकमेकांवरती मारा झाल्याचा इथं दिसून येते। गाड्यांचीही मोठी तोडफोड झाल्याची आपल्याला पाहायला मिळते। जवळपास अर्धा ते पाऊण तास ही दगडफेक सुरू होती असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं होतं। मात्र आता जी परिस्थिती आहे ती तणावपूर्ण शांतता असलेली परिस्थिती आहे। जर बाजूला जर बघितलं, माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे, शस्त्रधारी पोलीस बंदोबस्त या गावामध्ये तैनात करण्यात आलेले। सकाळपासून जो गाव आहे, गावातले जे नागरिक आहेत ते भयभीत होताना आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस अधीक्षक असतील, पोलीस ॲडिशनल SP असतील, ते तळ ठोकून आहेत। साधारणतः 150 ते पावणे 200 पोलिसांचा जो ताफा आहे या मातुरी गावामध्ये इथं ठेवण्यात आलेला होता। आणि या बाजूला जर दाखवलं तर वाहनाची जी तोडफोड आहे अशा पद्धतीची तोडफोड झालेली आहे। वाहनं जे आहेत अशा पद्धतीनं या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। स्कूटी जर पाहिली तर स्कूटीची जी परिस्थिती आहे अशा पद्धतीनं झालेली आहे। दगडानं अक्षरशः गाड्या ज्या आहेत ते ठेचून काढण्यात आलेले आहेत। गाड्या कुणाच्या आहेत अद्याप याचा तपास लागला नाही। नेमकं कारण काय, कशामुळे दगडफेक झाली, 2 गट जे आहेत आमने सामने का आले, याचं आणखीन अद्याप कारण समोर आलेलं नाही। पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत, पंचनामा आणखीन करणं बाकी आहे। अशामध्ये इथले जे नागरिक आहेत भयभीत आहेत। नक्कीच जवळपास 2.5 ते 3 तास राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला होता आणि त्यानंतर मात्र पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पोलीस गावात दाखल झाले आणि हळूहळू जे वाहतूक आहे ते पूर्ववत झालेली आपल्याला पाहायला। नक्कीच महेंद्र, त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।